शालोम प्रियजन हो, आपल्या आजच्या अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी प्रार्थना करूया आणि ही उपासना प्रभूच्या हाती देऊया. प्रार्थना करू. परमदयाळू परमेश्वरा, तुझं प्रेम किती अगाध आहे. तू आम्हाला दररोज एक नवीन संधी देतोस. आज देखील तू आम्हाला एक संधी दिलेली आहेस तुझी आराधना करण्याची. आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. प्रभुदेवा, आम्ही खरेपणानं आत्म्यानं तुझी उपासना करावी, तुझ्या सानिध्याचा आनंद घ्यावा, तुझी वाणी ऐकावी, यासाठी या वेळेचा तू विशेष उपयोग करून घे. आम्हाला तू चालव, तू मार्गदर्शन कर. आणि प्रभुदेवा, आज उपासनेच्या अंती तू आमच्याशी बोलला आहेस, आमची भेट घेतलेली आहेस, हा अनुभव आम्हाला येऊ दे. आम्ही आमचं सर्व लक्ष तुझ्याकडे लावतो आणि तुला विनंती करतो की आम्हाला विचलित करणारे विचार, आजूबाजूची परिस्थिती, ही सर्व तू नियंत्रणात ठेव आणि आजची उपासना आम्हाला आशीर्वादाची होऊ दे. जे सर्व हे उपासना पाहत आहेत, ज्यांनी यामध्ये भाग घेतलेला आहे, त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, चला, प्रभूला प्रार्थना केलेली आहे. आता मनापासून त्याची उपासना करूया, स्तुतिगीतं गाऊया. आज प्रीती निकाळजे गाण्यांची मेडली घेऊन आपल्यामध्ये उपस्थित आहे. या गाण्यांमध्ये आपण प्रभूची स्तुती करूया, तिच्याबरोबर सहभागी होऊया.
प्रभू परमेश्वर, आम्ही केवळ आणि केवळ तुझा धन्यवाद करतो. आमच्या जीवनाचे सर्व दिवस प्रभू परमेश्वर मला कल्याण आणि दया ही लाभत आहे म्हणून मी तुझा धन्यवाद करतो. माझ्या जीवनाचे सर्व दिवस तुझी कृपा दृष्टी माझ्यावर आहे म्हणून मी धन्यवाद करतो प्रभू परमेश्वर. माझ्या जीवनाचे सर्व दिवस जरी शत्रूने मला वेढले तरी देखील प्रभू परमेश्वरा तू माझा सेनाधीश परमेश्वर मला बल संपन्न करून मला विजय देतोस म्हणून मी तुझा धन्यवाद करतो प्रभू परमेश्वर. थँक्यू जीसस. हालेलुया. Give thanks with a grateful heart. Give thanks unto the Holy One. Give thanks because He's given Jesus Christ, His Son. And now let the weak say, I am strong. Let the poor say, I am rich because of what the Lord has done for us. Give thanks. Thank you, Jesus. Give thanks with a grateful heart. Give thanks unto the Holy One. Give thanks because He's given Jesus Christ, His Son. And now let the weak say, I am strong. Let the poor say, I am rich because of what the Lord has done for us. Give thanks, give thanks, give thanks. तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं. अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं, तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं. अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं. अंधेरों में तू रोशनी है, तू ही मंजिल, तू रास्ता भी है. तू है जहाँ न कुछ कमी है, तेरा ही नाम जिंदगी. Thank you, Jesus. Worship your name. कुछ समान थोड़ी नहीं प्रभु परमेश्वर. You are above all, God. Thank you, Jesus. Bless your name. Hallelujah. Thank you, Lord. धन्यवाद प्रभु जी, धन्यवाद परमेश्वर.
पित्या उठून पुढची वेळ आम्ही तुझ्या हातात देणार. पवित्र आत्म्या धन्यवाद, कारण तू ह्या स्तुती आणि आराधनेचा राजा झालेला आहेस, तू प्रभू झालेला आहेस आणि तू आम्हाला त्या परमपवित्र स्थानामध्ये नेलेला आहेस लोक परमेश्वरा. म्हणून धन्यवाद पित्या, तुझ्या सानिध्याला आम्ही आमच्या स्वतःमध्ये कॅरी करत असताना प्रार्थना आणि विनंती करतो की तू आम्हाला तुझं पवित्र मंदिर करतो परमेश्वरा. तुझी पवित्र प्रजा होण्यासाठी तू आम्हाला निवडलेला आहेस म्हणून धन्यवाद. येशूच्या नावाने मागतो म्हणत पित्या, आमेन. प्रीती, या सुंदर गीतांमध्ये तू आमचं पुढारीपण केलंस, प्रभू सानिध्याचा अनुभव आम्हाला दिलास, तुझे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. मिरजहून बंधू सुरेश तिवडे प्रभूचं वचन आपल्यासाठी वाचतायत. परमेश्वराची स्तुती असो. प्रेषितांचे कृत्ये 2 अध्याय आणि त्यातले 29 ते 39 पर्यंत आपण काही वचन वाचूया. बंधुजन हो, कुलाधिपती दावीद याच्याविषयी मी तुम्हाबरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे. तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की देव शपथ वाहून त्याला म्हणाला, तुझ्या संतानातील एकाला तुझ्या राजासनावर बसवीन. याचे पूर्ण ज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की त्याला अधोलोकात सोडून दिले नाही व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही. त्या येशूला देवाने उठवले याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसवलेला आहे. त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे. कारण दावीद स्वर्गात चढून गेला नाही, पण तो स्वतः म्हणतो, परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की मी तुझ्या शत्रूचे तुझ्या पायासाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा. म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. हे ऐकून त्यांच्या अंतकरणात सुटफूट लागले आणि ते पेत्र व इतर प्रेषित यांना म्हणाले, बंधुजन हो, आम्ही काय करावे? पेत्र त्याला म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी. म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहे त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावी तितक्यांना दिले आहे. देवबाप या वचनावर विशेष आशीर्वाद पाठव. आमेन. बंधू सुरेश, प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारीपण केलंत, आपला बहुमूल्य वेळ दिलात, तुमचे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया आणि उपासना संगीतामधून हे सुंदर गीत गाऊया. आपण उपासना संगीतामधून 8 नंबरचं गीत गाऊया. मी तुझं बाप सदैव म्हणावे. फादर्स डेसाठी हे चांगलं गाणं आहे, पण आपण क्रमामध्ये जात आहोत आणि म्हणून 8 क्रमांकाचं गीत आपण गात आहोत. तुम्ही माझ्याबरोबर गा आणि आपण सर्व मिळून परमेश्वराची स्तुती आराधना करूया. आणि हे गीत गात असताना आपलं दान आपण परमेश्वराला अर्पण करूया. मला आनंद वाटतो की मी मागच्या वेळेस आवाहन केलं की जे दान आपण जमा करता ते आपण आपल्या इच्छेप्रमाणे कोणत्याही सेवेसाठी देऊ शकता, परंतु अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या सेवेसाठी सुद्धा आपण हातभार लावू शकता. आपण आपलं दान पाठवू शकता. आणि एका बहिणीनं भक्ती संपल्याबरोबर मला लगेच पैसे पाठवले, दान पाठवलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
मी तुझ बाप सदैव म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे. सहस्र नामे शोभती तुझला, सहस्र नामे शोभती तुझला. काय तयास करावे, काय तयास करावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे. बाप चराचा तू अचराचा, बाप चराचा तू अचराचा. वेळ मलानच ठावे, वेळ मलानच ठावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे. ख्रिस्त द्वारा लेकरू तव मी, ख्रिस्त द्वारा लेकरू तव मी. उमगुनी नित्य रमावे, उमगुनी नित्य रमावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे. या गाण्यामध्ये 7 कडवे आहेत, म्हणून आपण यावेळेस फक्त 3 कडवे गाऊया. पुढच्या वेळेस आपण उरलेले कडवे गाऊया. प्रार्थना करूया आणि आपलं दान आपण परमेश्वराच्या हातामध्ये सोपूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास, तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य केलंस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, आम्ही तुझ्या सर्व आशीर्वादांबद्दल ज्याचा अनुभव आम्ही रोज घेतो त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. तू आमची काळजी घेतोस, आम्हाला सर्व काही पुरवतोस. तुझा चांगुलपणा, तुझा विश्वासूपणा याचा अनुभव आम्ही रोज घेतो. प्रभू, त्याबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. तू आम्हाला जे काही दिलेलं आहेस त्यामधूनच अत्यंत अल्प असं दान आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, ते आशीर्वादित कर आणि या दानाचा उपयोग सुवार्ता प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वृद्धीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदावर आणि हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक सभासदाच्या घरामध्ये, जीवनामध्ये प्रभू तुझी मोठी कृपा, तुझा आशीर्वाद याचा अनुभव त्यांना येण्यासाठी या दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. आमच्या या सेवेसाठी लागणाऱ्या सर्व गरजा प्रभू तू अद्भुत रीतीने पुरवत आहेस, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही अधिक आणि अधिक तुझ्यावर प्रीती करावी, तुझी सेवा करावी, यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर. आणि प्रभू, आम्ही तुझं वचन आता ऐकणार आहोत. आम्ही तुला विनंती करतो, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्या वचनांचा उलगडा तो आम्हाला कर. प्रेषितांचा मतांगीकार याचा आम्ही अभ्यास करत असताना प्रभू त्याचं मर्म आम्हाला समजावं, त्याच्यामध्ये जो गहन अर्थ आहे प्रभू तो आम्हाला समजावा, यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आम्हाला मार्गदर्शन कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणतो ऐक. आमेन. आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. आपण सध्या प्रेषितांचा मतांगीकार यावर अभ्यास करत आहोत आणि यामध्ये आपलं नेतृत्व करतायत प्रभूचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? या ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्या सर्वांना भेटता येतं याचा मला अतिशय आनंद वाटतो. मागच्या रविवारची जी भक्ती होती ती आपल्यासाठी आशीर्वादित झाली आहे असा माझा विश्वास आहे. आपल्यासाठी अतिशय सुंदर गीतं शेरिल, शर्ली, वैशाली आणि सलमन मोरे
जे इंग्लंडमध्ये असतात त्यांनी सादर केली, त्याबद्दल त्यांचा मी अतिशय आभारी आहे. पवित्र शास्त्राचं वाचन सिस्टर एलिझाबेथ घाडगे यांनी आमच्यासाठी केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. अर्थात नेहमीप्रमाणेच माझा भाऊ पीटर यानं सर्व काही एडिटिंग केलं. खरं म्हणजे तो फार बिझी होता मागच्या आठवड्यामध्ये, तरीसुद्धा त्याने सर्व एडिटिंग आणि इतर कामं पूर्ण केली. आणि मला असं वाटतं 12च्या दरम्यान रात्री या दोन्ही मराठी आणि इंग्लिश लिंक्स त्याने पोस्ट केल्या आणि त्यामुळे आम्हाला सर्वांना वेळेवर ही लिंक मिळाली. आपली मराठी भक्ती सकाळी 8 वाजता सुरू होते प्रीमियर, आणि मग तुम्ही कधीही पाहू शकता. परंतु मला अतिशय आनंद वाटतो की सकाळी 8 वाजता आपल्यापैकी अनेक जण या भक्तीमध्ये सामील होता. साधारण 20-25 डिव्हायसेस असतात आणि त्यामधून अनेक जण या भक्तीमध्ये आपण सहभागी होता, याचा अतिशय आनंद वाटतो. मागच्या वेळेस मी विनंती केली होती की जर तुम्ही आमच्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपमध्ये नसाल, परंतु तुम्ही आमची भक्ती पाहत असाल, तर आपला फोन नंबर, व्हॉट्सॲप नंबर आम्हाला जरूर कळवा, म्हणजे आम्हाला ही भक्ती तुम्हाला पाठवता येईल. आणि जसं पीटरने सांगितलं की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि आपोआपच तुम्हाला दर रविवारी ही भक्ती तुमच्या मोबाईलमध्ये मिळेल. जर तुम्ही आमच्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या ग्रुपमध्ये सहभागी झाला तर आम्हाला निश्चित आनंद वाटेल, कारण जरी मुख्य उद्देश ही भक्ती आपल्यापर्यंत पोहोचवणं हा आहे, तरीसुद्धा इतर अनेक महत्त्वाच्या विषयावर आम्ही उहापोह करतो, चर्चा करतो, आपली मतं मांडतो आणि एकमेकांपासून आपल्याला खूप शिकायला मिळतं. तर जरूर आमच्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आपण सहभागी व्हा. आपला फोन नंबर आम्हाला जरूर कळवा. गेला संपूर्ण आठवडाभर पुण्यामध्ये प्रचंड पाऊस पडत आहे. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये प्रचंड पाऊस पडत आहे आणि त्याचा त्रास लोकांना होत आहे. रस्त्यांवर खूप खड्डे झाले आहेत आणि या रस्त्यांवर प्रवास करताना अनेकांचे अपघात होत आहेत, काही जणांचा जीव जात आहे आणि अतिशय भयंकर अशी परिस्थिती आपण सध्या आपल्या जीवनामध्ये त्याचा अनुभव घेत आहोत. पहा, आम्ही सरकारला वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस देतो, कर भरतो, तरीसुद्धा आम्हाला ज्या अत्यंत मूलभूत सुविधा मिळायला हव्यात, आम्हाला चांगले रस्ते हवे आहेत, आम्हाला घरामध्ये पाणी मिळावं, आम्हाला चांगल्या आरोग्याच्या सुविधा असाव्यात, शिक्षणाची चांगली व्यवस्था मुलांसाठी असावी, ही अत्यंत मूलभूत अशा गरजा त्यासुद्धा आपलं सरकार पुरवू शकत नाही, याचं अतिशय दुःख होतं. आम्ही कोणती गोष्ट विकत घेतो त्याच्यावर आम्ही टॅक्स देतो. आम्ही एखादी गाडी विकत घेतली की त्याच्यावर टॅक्स देतो. दर वर्षाला आम्ही काहीतरी टॅक्स RTOला भरतो. आम्ही साधं 5 रुपयाचा बिस्किटाचा पुडा जरी दुकानातून घेतला तर त्याच्यावर सुद्धा आपण GST भरत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून सरकार आपल्याकडून कर गोळा करतं, परंतु अत्यंत दुःखाची गोष्ट की हा जो गोळा केलेला पैसा आहे तो आमच्यासाठी, जनतेच्या कल्याणासाठी, त्यांच्या सुखसुविधांसाठी हा उपयोगात आणला जात नाही. सर्व राजकीय पक्ष हा पैसा वेगळ्या प्रकारे वापरतात. स्वतःचं प्रमोशन करण्यासाठी, आपला पक्ष वाढवण्यासाठी, आपल्या पक्षाचे कार्यक्रम करण्यासाठी, अशा वेगवेगळ्या प्रकारे अनावश्यक रीतीनं हा पैसा खर्च केला जातो. आपल्याला माहीत आहे की मागच्या दिवसांमध्ये एक मोठा सण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारताच्या अनेक भागामध्ये साजरा होत होता आणि मी TV वरचा एक कार्यक्रम पाहत होतो. एका जोडप्याचा इंटरव्ह्यू, मुलाखत चालू होती आणि मला असं वाटतं NDTVवर राहुल कुलकर्णी ही मुलाखत घेत होते आणि हा जो व्यक्ती होता तो कोणत्याही समारंभामध्ये, कोणत्याही मिरवणुकीमध्ये सामील झाला नव्हता, परंतु त्याच्या घराजवळ किंवा कुठेतरी मोठ्यानं DJचा आवाज चालू होता आणि त्याचा परिणाम याच्या कानांवर इतका भयंकर झाला की त्यानं आपली ऐकण्याची क्षमता 95 ते 85% गमावली आहे. राहुल कुलकर्णी जवळ बसून त्यांना प्रश्न विचारत होते, परंतु त्यांना ते ऐकू येत नव्हते. इतकी भयंकर अवस्था आहे. पहा, आम्ही सण समारंभ करतो, पण त्याचे किती अपायकारक असे परिणाम आमच्यावर होतात, आमच्या शरीरावर होतात, आमच्या डोक्यावर होतात, आमच्या मनावर होतात, याचा विचार सहसा कोणताही पक्ष किंवा कोणत्याही धर्मातील लोक करत नाहीत आणि ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे. मला खूप वाईट वाटतं की ख्रिस्ती लोकसुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये फटाके वाजवतात.
या फटाक्यांमुळे किती प्रचंड प्रदूषण होतं याचा विचार आपण का करत नाही बरं? आनंद साजरा करण्याचे दुसरे काही चांगले मार्ग नाहीत का? सर्वसाधारणपणे ज्या ठिकाणी फटाके तयार केले जातात त्या ठिकाणी लहान मुलं काम करतात, बालमजूर त्या ठिकाणी काम करतात आणि अत्यंत भयंकर अशा परिस्थितीमध्ये अत्यंत थोड्या जागेमध्ये ते त्या ठिकाणी काम करत असतात. त्यांना कोणत्याही सुविधा नसतात. अनेक जण आजारी पडतात. अनेकांची जीवन उद्ध्वस्त होत असतात. आणि हे सर्व माहीत असून सुद्धा आम्ही जे या देशाचे सुजाण नागरिक आहोत, आम्ही त्याकडे दुर्लक्ष करून हे फटाके आम्ही विकत घेतो. आम्ही पैसे खर्च करतो आणि त्याचा आम्ही धूर करतो. ज्या प्रकारे सिगरेटचं, धूम्रपानाचं व्यसन आहे, आपण सिगरेट, विडी घेण्यासाठी पैसे खर्च करतो आणि त्याचा आपण धूर करतो. त्याच प्रकारे फटाक्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक जण, मला खूप वाईट वाटतं, ख्रिस्ती लग्नामध्ये कधी कधी चर्चच्या कार्यक्रमाच्या नंतर सुद्धा अशा प्रकारे फटाके वाजवले जातात. आम्ही वेगळे नाहीत का? आम्हाला हा नाश दिसत नाही का? आम्ही किती भयंकर प्रदूषण करत आहोत याचा विचार आपण करत नाही का? देवानं आपल्याला जे काही दिलेले आहे त्याचे आपण उत्तम कारभारी व्हायला पाहिजे. कुठल्याही प्रकारे आमच्या पैशांचा दुरुपयोग आम्ही करता कामा नये. आणि आज आम्ही अनेक जण ते करत आहोत. ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. मला असं वाटतं आम्हाला पश्चातापाची गरज आहे. आम्हाला या गोष्टीपासून मागे वळण्याची गरज आहे. आणि आमच्या पैशांचा उपयोग आम्हाला चांगल्या रीतीने कसा करता येईल. आमच्या आजूबाजूला असे अनेक मुलं मुली आहेत की ज्यांना शाळेत जाणं शक्य नाही. त्यांना आपण शाळेत जाण्यासाठी उत्तेजन देऊ शकतो. त्यांचा आपण खर्च करू शकतो. हा वायफळ खर्च करण्यापेक्षा आमच्या सणा समारंभामध्ये फटाके वाजवणं किंवा इतर ज्या मार्गानं, इतर वेगवेगळ्या प्रकारे जी आम्ही उधळपट्टी करत असतो ती थांबवून आपण विधायक कामासाठी, लोकांच्या भल्यासाठी जर तो पैसा खर्च केला तर किती चांगलं होईल नाही का? येणाऱ्या दिवसामध्ये अनेक सण भारतामध्ये साजरे होणार आहेत. आणि मला खूप दुःख होतं की कशा प्रकारे या सर्व सणांमध्ये उधळपट्टी होते. मला फार मोठा प्रश्न पडतो. असं म्हणतात 50% जास्त लोक दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत, गरीब आहेत. तरी सुद्धा हा पैसा येतो कसं त्यांच्याकडे आणि कसं ही उधळपट्टी केली जाते? ख्रिस्ती या नात्यानं आम्ही काय वेगळं करतो का? की आमचा सुद्धा आता ख्रिसमस येणार आहे डिसेंबरमध्ये, त्याची तयारी करत असताना आम्ही कोणत्या गोष्टीवर खर्च करणार आहोत? आम्ही केवळ स्वतःच्या आनंदामध्ये खर्च करणार आहोत की आम्ही इतरांना सुद्धा तो आनंद देण्याचा प्रयत्न करणार आहोत? आम्ही नेहमीच हा विचार करतो की आमच्या आजूबाजूला असे अनेक गरीब लोक आहेत की ज्यांना पुष्कळ गोष्टीचा आनंद मिळत नाही. थोडासा आनंद जर आपण त्यांना देऊ शकलो तर किती चांगले होईल ना? किती मोठा आशीर्वाद त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी तो असेल. आणि पहा, देवाचं प्रेम प्रगट करण्यासाठी किती सुंदर संधी आम्हाला या दिवसामध्ये मिळते. त्याचा आपण उपयोग करणार आहोत का? माझी खात्री आहे की नोव्हेंबर महिन्यामध्येच डिसेंबरच्या ख्रिसमसची तयारी अनेक घरामध्ये सुरू होते. परंतु आपण ही तयारी करत असताना आपल्या आजूबाजूला असे अनेक आहेत की जे गरीब आहेत, जे निराश्रित आहेत, जे दुःखी आहेत. त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणण्यासाठी आपण काय करणार आहोत का? तुम्ही म्हणाल आमचं चर्च करतं, आमचं चर्च हे करतं. आपण काय करतात? आपण वैयक्तिकरित्या त्यामध्ये आपला सहभाग काय आहे हा विचार आपण करूया. कदाचित पर्यावरण प्रदूषण याविषयी मी नेहमी बोलत असतो कारण माझी मुलगी त्या क्षेत्रामध्ये काम करते, त्याचा कदाचित प्रभाव माझ्यावर सुद्धा पडत आहे. परंतु आता अनेक सण येणार आहेत. त्या सणांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची उधळपट्टी पाहायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, सगळ्या ठिकाणी प्रदूषण होत आहे. ते थांबवण्यासाठी ख्रिस्ती विश्वासणारे या नात्यानं आमची काही जबाबदारी आहे का त्याचा विचार आपण करूया. आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया. प्रेषितांचा मतांगीकार याचा अभ्यास आपण करत आहोत आणि आज आपण 5व्या सत्रामध्ये आलो आहोत. आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, हे 2 शब्द आमचा प्रभू याच्यावर आज आपण मनन करणार आहोत. मला खूप आनंद वाटतो
की डॉक्टर अमित त्रिभुवन यांनी अत्यंत भारदार अशा सुंदर आवाजामध्ये स्पष्ट शब्दामध्ये याचं वाचन केलेलं आहे. माझी आपल्याला ही विनंती आहे की जेव्हा आपण या भक्तीमध्ये सामील होता तेव्हा डॉक्टर अमित त्रिभुवन यांच्याबरोबर आपण सुद्धा हे बोलावं. जसं आपण चर्चमध्ये सर्व एकत्र मिळून हे बोलतो नाही का, प्रेषितांचा मतांगीकार आपण जाहीर करत असतो. माझी इच्छा आहे की आपण घरामध्ये असाल, कोठेही असाल, जेव्हा जेव्हा या भक्तीमध्ये आपण सहभागी होता त्यावेळेस प्रेषितांचा मतांगीकार आपण सुद्धा मोठ्याने बोला. त्यामधून तो आमचा पाठ पण होईल आणि स्वतः आपल्याला सहभाग घेतल्याचा आनंद सुद्धा मिळेल. तर या रविवारपासून आपण ते करूया. प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्व मिळून एकत्र म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, यावर मी विश्वास ठेवतो, जो पवित्र आत्म्याच्या योगे गर्भरूप झाला, कुमारी मरियेपासून जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला आणि ज्याला पुरले व जो अधोलोकी गेला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तिथून जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करावयास तो पुन्हा येणार आहे, याच विषयी मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याविषयी मी विश्वास ठेवतो. आमेन. ॲलिस्टर मॅग्रा यांचं हे पुस्तक अफर्मिंग युअर फेथ या पुस्तकाचा अभ्यास आपण करत आहोत आणि प्रेषितांचा मतांगीकार यामध्ये शिक्षण दिलेलं आहे. अतिशय सुंदर चर्चा आणि उहापोह केलेला आहे आणि तेच आपण आपल्या ऑनलाईन भक्तीमध्ये करत आहोत. त्यातील प्रमुख मुद्दे मी घेतले आहेत आणि ते आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि माझा विश्वास आहे की हा अभ्यास आम्हा सर्वांसाठी अत्यंत लाभदायक आणि आशीर्वादित होत आहे. जर तुम्हाला यामधून काही शिकायला मिळत असेल, जर प्रभू तुम्हाला काहीतरी सांगत असेल, जर प्रभू तुम्हाला आशीर्वाद देत असेल, तर कृपा करून आम्हाला लिहा. आपल्यापैकी काही जण आम्हाला लिहिता आणि आम्हाला खूप आनंद होतो, आम्हाला खूप उत्तेजन मिळतं. सिस्टर प्रतिभा मला नेहमी लिहित असतात की ब्रदर, आजची भक्ती माझ्यासाठी खूप आशीर्वादित झाली आणि तुम्ही फार सुंदर रीतीनं देवाचं वचन सांगता. हे ऐकल्यानंतर आम्हाला खूप समाधान मिळतं की आपण जी काही सेवा करत आहोत त्या भक्तीच्या द्वारे, आपल्या सेवेद्वारे अनेक लोकांना आशीर्वाद मिळत आहे. तुमची साक्ष, तुमचे विचार, तुमची प्रतिक्रिया हे सर्व ऐकायला आम्हाला निश्चित आवडेल. आणि जसं मी मागच्या वेळेस सांगितलं की माझी इच्छा आहे की आपण आपली साक्ष द्यावी. 5 मिनिटामध्ये, 2 मिनिटामध्ये, 3 मिनिटामध्ये आपण आपली साक्ष जर व्हिडिओ रेकॉर्ड करून आम्हाला पाठवली तर त्याचा सुद्धा समावेश आपल्या भक्तीमध्ये आम्हाला निश्चित करायला आवडेल. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग वाचण्यात आला त्याचं वाचन आपल्यासाठी ब्रदर सुरेश तिवडे, जे मिरजमध्ये असतात, वानलेस हॉस्पिटलमध्ये त्यांनी अनेक वर्ष सेवा केली आणि काल परवा आमचं फोनवर बोलणं झालं आणि त्यावेळेस ते सांगत होते की जरी ते हॉस्पिटलमध्ये काम करत नाहीत तरीसुद्धा ते दररोज हॉस्पिटलमध्ये जातात आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रार्थना करतात. सध्या वानलेस हॉस्पिटल चालू नाही आहे तरीसुद्धा ते प्रार्थना करतात की हॉस्पिटल पूर्ववत व्हावं, मोठ्या जोमाने ते चालावं, अनेक पेशंट्स त्या ठिकाणी यावेत आणि प्रभूनं ही जी आरोग्याची सेवा या हॉस्पिटलच्याद्वारे 100-150 वर्षापासून चालू ठेवलेली आहे ती अविरत आणि अधिक जोमानं इथून पुढे सुद्धा चालावी यासाठी ते प्रार्थना करतात. हे ऐकून मला खूप आनंद वाटला. आज अशा प्रार्थना योद्ध्यांची आम्हाला गरज आहे. आम्ही पुष्कळदा टीका करतो, पुष्कळदा आम्ही दोष देतो लोकांना, जे लिडरशिपमध्ये आहेत त्यांना आम्ही दोष देतो, परंतु आम्ही स्वतः त्यासाठी काय करत आहोत? अगदी कमीत कमी आपण प्रार्थना तर करू शकतो ना. आपण कदाचित फार मोठं दान देऊ शकणार नाही, कदाचित आपण जाऊन त्या ठिकाणी काम करू शकणार नाही, परंतु आपण निश्चितच प्रार्थना करू शकतो. आणि आम्हा सर्वांची प्रार्थना असली पाहिजे की वानलेस हॉस्पिटल अतिशय सुंदर रीतीने चालावं, सगळे वॉर्ड्स त्या ठिकाणी पेशंट्सनं भरून जावे, भरपूर त्यांना स्टाफ, डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ हे सर्व भरपूर त्या ठिकाणी कामाला यावेत आणि पुन्हा एकदा जे वैभव त्या हॉस्पिटलचं होतं ते पुन्हा त्या हॉस्पिटलला मिळावं यासाठी आपण प्रार्थना करूया.
आणि या हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर प्रभा कुरेशी यांच्यासाठी आणि त्यांची सर्व जे लिडरशिप टीम आहे, मॅनेजमेंट टीम आहे, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया की देवानं त्यांचं संरक्षण करावं, त्यांची काळजी घ्यावी, त्यांना सर्व गोष्टीमध्ये मार्गदर्शन करावं आणि त्यांच्या पुढारीपणाखाली हे हॉस्पिटल पुन्हा एकदा जोरानं उत्तम प्रकारे चालावं, यासाठी आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. वानलेस हॉस्पिटल, मिरज मेडिकल सेंटर या ठिकाणी शिकलेले, सेवा केलेले असे अनेक जण संपूर्ण जगामध्ये आहेत. इंग्लंडमध्ये आहेत, अमेरिकेमध्ये आहेत, मिडल ईस्टमध्ये आहेत, भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये आहेत. आणि आम्ही सर्वांनी एकत्र मिळून प्रार्थना करायला पाहिजे की हे हॉस्पिटल चांगलं चालावं आणि त्यासाठी जे काय आपल्याला करणं शक्य आहे ते आपण सर्वांनी करावं, ही माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे. इंग्रजीमध्ये आपल्यासाठी शास्त्र वाचन ब्रदर बिरू डॅनियल हे सुद्धा मिरजेला होते. वानलेस हॉस्पिटलमध्ये त्यांचं शिक्षण झालं आणि त्यानंतर ते मिडल ईस्टमध्ये गेले. अनेक वर्ष त्यांनी त्यांच्या पत्नीनं सेवा केली, वैद्यकीय सेवा केली, आरोग्य सेवा केली आणि पुन्हा आता ते पुण्यामध्ये येऊन स्थायिक झालेले आहेत. सांगवी या भागामध्ये अतिशय सुंदर घर त्यांनी बांधलेलं आहे. आम्ही त्यांच्या पाहुणचाराचा आनंद घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी आम्ही तिघंजण, ब्रदर बिरू डॅनियल, ब्रदर रवी घोडके आणि मी, असे आम्ही मिरजला गेलो होतो आणि आम्ही त्या ठिकाणी चॅपलमध्ये एक लहानशी मीटिंग घेतली आणि आम्ही प्रार्थना केली हॉस्पिटलसाठी. तर अशा प्रकारे आपल्यापैकी अनेक जण करू शकता. जर मिरजेमध्ये तुम्ही शिकला आहात, तुम्ही काम केलं असेल, तर जेव्हा जेव्हा तुम्ही मिरजेला जाता हॉस्पिटलमध्ये जा आणि प्रार्थना करा की प्रभूनं त्या ठिकाणी त्याचा आशीर्वाद द्यावा आणि हे जे आरोग्य सेवेचं अतिशय सुंदर असं कार्य जे थोडंसं खंडित झालेलं आहे ते पुन्हा नव्या जोमानं अतिशय चांगल्या रीतीने चालावं, यासाठी आपण प्रार्थना करूया. जो शास्त्रभाग आपल्यासाठी वाचण्यात आला तो प्रेषितांची कृत्याचा 2रा अध्याय 29 ते 39 आणि तिथूनच आपल्या आजच्या मननाला मी सुरुवात करणार आहे. 36व्या वचनामध्ये आपण असं वाचतो, म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. हा प्रसंग काय आहे? यरुशलेममध्ये 50वा दिवस, पेंटेकॉस्ट संडे, पेंटेकॉस्ट दिवस, हा दिवस यहुदी लोक साजरा करत होते आणि संपूर्ण जगातून यहुदी लोक यरुशलेममध्ये एकत्र होतात या विशेष सणासाठी. प्रेषितांची कृत्याच्या 1ल्या अध्यायामध्ये आपण पाहतो की सर्व शिष्य एकत्र जमले आहेत आणि त्यांच्यातला एक शिष्य कमी झाला आहे. यहूदा इस्करियोत त्यानं गळफास घेतला आणि त्यामुळे एक शिष्य कमी झाला आहे. त्याच्या जागी नवीन शिष्याची ते निवड करतात आणि ते सर्वजण प्रार्थना करत आहेत. माडीवरच्या खोलीमध्ये ते प्रार्थना करत आहेत आणि त्यांची प्रार्थना चालू असताना प्रेषित 2 मध्ये आपण पाहतो की पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला आणि त्याचं वर्णन आपण पाहतो 1ल्या वचनापासून केलेलं आहे. आणि मग आपण पाहतो 14व्या वचनामध्ये पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहिला. मला फार हे इंटरेस्टिंग वाटलं की पेत्र एकटा नाही, शिष्यांच्या बरोबर उभा राहिला. पण मंडळीमध्ये एकच व्यक्ती फार महत्वाची असं होत नाही. सर्व प्रेषित एकत्र आहेत, एकत्र उभे राहिले. पेत्र जरी बोलला तरी त्याला आधार देण्यासाठी, त्याला पाठिंबा देण्यासाठी, त्याला उत्तेजन देण्यासाठी इतर 11 शिष्य त्याच्याबरोबर उभे राहिले. आणि आज मला असं वाटतं मंडळीमध्ये याची गरज आहे. पुष्कळदा आम्हाला असं वाटतं पाळकसाहेब संदेश देतात, पाळकसाहेब हे सर्व आमचं पुढारी पण करतात. होय, त्यांना जबाबदारी दिली आहे, परंतु त्यांच्याबरोबर उभं राहण्यासाठी इतर जे सेवक आहेत, वडील मंडळी आहेत, इतर जे आहेत त्यांनी उभं राहावं. पण आमच्या चर्चमध्ये जे वडील आहेत ते काय काम करतात? दानार्पण गोळा करणं, प्रभोजन देणं आणि मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये ज्या इतर गोष्टी आहेत त्या करतात, परंतु सेवेमध्ये त्यांचा सहभाग काय? पेत्राबरोबर इतर सर्व प्रेषित उभे राहिले. बायबलमध्ये आपल्याला जे चित्र दिसतं की त्या ठिकाणी केवळ एकच माणूस सेवा करतो असं नाही, परंतु त्याच्याबरोबर इतर उभे राहतात. आणि आज आम्हाला अशा प्रकारे टीम मिनिस्ट्रीची गरज आहे. पहा, ही जी वचनाची सेवा मी करत आहे, मी एकटा नाही करू शकत. त्यासाठी माझे भाऊ पीटर यांची मला मदत लागते.
जे तुम्ही वाचन करता, गीतं गाता, वेगळ्या प्रकार तुम्ही सर्व या सेवेमध्ये सहभागी होता. आपल्यापैकी काही जण दान पाठवता, त्यामुळे आमची आर्थिक गरज पूर्ण होते. तर अशा प्रकारे आम्ही सर्व मिळून ही परमेश्वराची सेवा करतो. केवळ संजय गायकवाड एकटा नाही सेवा करत, आणि ते योग्य नाही आणि ते शक्य नाही. आम्हा सर्वांना मिळून परमेश्वराची सेवा करायची. आपल्यापैकी अनेक जण ही लिंक काय दुसऱ्यांना पाठवता. अशा प्रकारे तुम्ही आमच्या सेवेमध्ये सहभागी होता. अधिकाधिक लोकांपर्यंत देवाचं वचन पोहोचावं ही तुमची इच्छा आहे, आणि म्हणून तुम्ही या सेवेमध्ये सहभागी होता. आणि किती सुंदर गोष्ट आहे ना, की एकच जण दोनच जण सेवा करत नाही, पण आम्ही सर्वजण मिळून प्रभूची सेवा करतो. आम्हाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या असतील, पण आम्ही सर्व मिळून प्रभूची सेवा करतो. तर पेत्राचं अतिशय सुंदर भाषण दुसऱ्या अध्यायामध्ये आहे, आणि त्यावर आपण जास्त चर्चा करणार नाही, कारण त्यामध्ये माझा 1 तास जाईल. म्हणून आपण 36व्या वचनामध्ये आता पहा, पेत्र यहुदी लोकांना बोलत आहे, आणि त्यांना तो काय म्हणतो. 23वं वचन, तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्व ज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हाताने वधस्तंभावर खिळून मारले. यरुशलेममध्ये हे शिष्य उभे आहेत. पेत्र जो अतिशय उतावळा किंवा पुष्कळदा भित्रा होता, तो आता अतिशय धाडसानं उभा राहतो यरुशलेमच्या मुख्य ठिकाणी, आणि हजारो लोक समोर आहेत, आणि त्यांना तो बजावतो, तुम्ही त्याला वधस्तंभावर खिळून मारलं. किती धाडस. आणि मग 36व्या वचनामध्ये पेत्र म्हणतो, म्हणून इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. पहा, यहुदी लोकांनी जरी त्याला मारलं तरी देवानं काय केलं? देवाने त्याला प्रभू आणि ख्रिस्त केलेला आहे. मागच्या वेळेस आपण ख्रिस्त या शब्दाचा अर्थ समजून घेतला. येशू या शब्दाचा अर्थ, ख्रिस्त या शब्दाचा अर्थ. ख्रिस्त म्हणजे अभिषिक्त. त्याचं काम जे आहे त्याच्याविषयी, त्याची जी जबाबदारी आहे, त्याचं जे पद आहे त्याच्याविषयी ते नाव आम्हाला सांगतं. परंतु आता याच्यामध्ये आणखीन एक भर घातली की त्यानं प्रभू म्हणून केलेलं आहे. त्याचा अर्थ काय? जेव्हा आपण जुन्या करारामध्ये पाहतो तेव्हा देवासाठी प्रभू किंवा लॉर्ड हा शब्द वापरलेला आहे. जुन्या करारातील लेखकांना देवाचं नाव घेण्याचं धाडस होत नव्हतं, आणि म्हणून ते त्याला प्रभू म्हणतात. देवाच्या नावाने त्याला हाक मारत नाही. प्रभू म्हणजे स्वामी, मालक, नाही का? देवाचं नाव घेण्यासाठी यहुदी लेखक, यहुदी लोक फक्त 4 अक्षरांचा उपयोग करायचे, आणि ते 4 अक्षरं कुठली? YHWH. हे जे 4 अक्षरांचा हा समूह आहे, त्या अक्षरांचा उपयोग करून इंग्रजी जे किंग जेम्स बायबल आहे त्याच्यामध्ये जहोवा असं म्हटलेलं आहे, आणि यरुशलेम बायबलमध्ये यावे असं म्हटलेलं आहे. मराठीमध्ये हे दोन्ही शब्द वापरले जातात हे आपल्याला माहित आहे, यहोवा आणि यावे. ज्यावेळेस जुना करार जो इब्री भाषेत लिहिला होता त्याचं भाषांतर ग्रीक भाषेमध्ये करण्यात आलं, त्यावेळेस कायरिओस हा जो शब्द आहे तो लॉर्ड या शब्दासाठी, प्रभू या शब्दासाठी वापरण्यात आला. इतिहासकार जोसेफस हा असं सांगतो की यहुदी लोकांनी रोमच्या सम्राटाला कायरिओस किंवा प्रभू म्हणायचं नाकारलं होतं, कारण प्रभू केवळ एकच आहे आणि तो म्हणजे सर्वसमर्थ देव, आणि त्याबद्दल त्यांना शिक्षा सहन करावी लागली. त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले, त्यांचा छळ करण्यात आला, परंतु त्यांनी रोमन सम्राटाला प्रभू म्हणायचं नाकारलं. नव्या करारामध्ये देवाला उद्देशून लॉर्ड किंवा प्रभू हा शब्द अनेकदा वापरण्यात आला. स्वतः प्रभू येशू ख्रिस्तानं लॉर्ड हा शब्द किंवा प्रभू हा शब्द वापरलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. परंतु नव्या करारामध्ये एक अद्भुत अशा प्रकारे नवी गोष्ट आता उदयास आलेली आहे, ती म्हणजे प्रभू येशूला प्रभू म्हटलेलं आहे. येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. फिलिप्पियरास पत्राचा 2 अध्याय 10 वचन हे आपल्याला माहित आहे. कलस्से 2:6 मध्ये सुद्धा येशूला प्रभू म्हटलेलं आहे. आत्तापर्यंत देवाला केवळ लॉर्ड किंवा प्रभू म्हणण्यात येत होतं, आणि आता तोच शब्द येशू ख्रिस्तासाठी वापरण्यात आलेला आहे. म्हणजेच येशू ख्रिस्त हा देव आहे,
तो पित्या समान आहे, अशा प्रकारे त्याचा उपयोग नव्या करामध्ये होताना आपल्याला दिसतो. योहान 11:21 मध्ये मार्था येशूला प्रभू म्हणते, पण त्यावेळेला तिला त्या शब्दाचा अर्थ पूर्णपणे समजला नव्हता. ती येशूचा आदर करण्यासाठी सन्मानपूर्वक प्रभू हा शब्द वापरते, परंतु कदाचित तिला पूर्णपणे त्याचा अर्थ समजला नव्हता. रोम 10:9 आणि 1 कोरिंथ 12:3 या ठिकाणी पौल येशूविषयी बोलताना त्याला प्रभू असं म्हणतो. अशा प्रकारे पहिल्या मंडळीमध्ये येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून, लॉर्ड म्हणून मान्यता मिळाली होती. ज्यावेळेस पेत्र यहुदी लोकांना सांगतो की देवानं त्याला ख्रिस्त आणि प्रभू केलेलं आहे, याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्तानं जे अत्युच्च बलिदान वधस्तंभावर केलं होतं, त्यानंतर तो मरण पावला, त्याला पुरलं आणि तो पुन्हा उठला. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान ही गोष्ट, तो आता प्रभू आहे, तो आमचा स्वामी आहे, हे सिद्ध करत होती. ज्यावेळेस आम्ही येशूला प्रभू म्हणतो त्यावेळेस त्याला आम्ही योग्य ते स्थान देतो. याचा अर्थ देवाप्रमाणेच त्याचा आमच्यावर अधिकार आहे, स्वामित्व आहे, हे सुद्धा आपण जाहीर करतो. आपण 2 उदाहरणं पाहूया. प्रेषित 2:21 मध्ये योएल संदेश त्याच्या पुस्तकातून तो जो उतारा आहे तो या ठिकाणी पेत्र सांगत आहे, जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करेल त्याचं तारण होईल. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं जे कार्य आहे त्याविषयी तो सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे याची ओळख पेत्र आपल्या भाषणातून देत आहे आणि ज्याच्यासाठी तो जुन्या करारातील एका पुस्तकाचा आधार घेत आहे. 36व्या वचनामध्ये पेत्र म्हणतो की देवानं त्याला ख्रिस्त आणि प्रभू असं केलेलं आहे. आणि मग 38व्या वचनामध्ये पेत्र म्हणतो की जो कोणी पश्चाताप करेल आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानं बाप्तिस्मा घेईल त्याला त्याच्या पापांची क्षमा मिळेल, म्हणजेच त्याचं तारण होईल की जे केवळ परमेश्वर करू शकतो. आणि येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून त्याचं कार्य, त्याचा अधिकार पेत्र या ठिकाणी सांगत आहे. दुसरं उदाहरण फिलिप्पी पत्राचा 2 अध्याय 10 आणि 11 या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या अत्यंत सुप्रसिद्ध अशा शास्त्र भागामध्ये पौल असं म्हणतो, देवानं त्याला अत्युच्च स्थान दिलेलं आहे. ते असं आहे की प्रत्येक गुडघा येशूच्या नावात टेकेल आणि प्रत्येक जीवा हे कबूल करेल की येशू ख्रिस्त प्रभू आहे. यशाया 45:23 या शास्त्रभागाचा पुरावा, या शास्त्रभागाचा उतारा, त्यासाठी पौल या ठिकाणी सांगत आहे की प्रत्येक गुडघा टेकेल, प्रत्येक जीवा कबूल करेल की येशू ख्रिस्त प्रभू आहे. जुन्या करारामधील अनेक शास्त्रभागांचा उपयोग पौल आपल्या संदेशामध्ये, आपल्या लिखाणामध्ये करतो. जसं इब्री 1:10 हे स्तोत्र 102:25 मधून घेतलेलं आहे. आणि या गोष्टीवर यहुदी लोकांचा आक्षेप होता. ते म्हणत होते की ते देवासाठी वापरलेलं आहे, येशूसाठी नाही. परंतु पौल हे दाखवत होता की आता येशू हा प्रभू आहे. त्याचा अर्थ आता 2 प्रभू झाले असं झालं का? नाही. परंतु देवाचं जे स्थान आहे तेच आता येशू ख्रिस्ताचं स्थान आहे. हा विचार, हा सिद्धांत पौल आपल्या लिखाणामधून मांडत आहे. आणि म्हणून आता जर आम्ही येशूला प्रभू म्हणतो तर त्याचा अर्थ आम्ही त्याला देवाचं स्थान देतो. त्याच्यापेक्षा कमी असं त्याला आपण गणत नाही, आपण समजत नाही. ज्यावेळेस त्याला आम्ही आमचा प्रभू म्हणतो त्यावेळेस तो केवळ सर्वांचा प्रभू आहे असं म्हणून आपण थांबत नाही, पण त्याचा अर्थ माझ्याशी काय, तो माझा सुद्धा प्रभू आहे, तो आमचा प्रभू आहे, अशा प्रकारे आपण कबुली देत असतो. आणि म्हणून प्रेषितांचा मतांगीकार या ठिकाणी जेव्हा आपण म्हणतो आमचा प्रभू, त्याचा अर्थ देवानं त्याला ख्रिस्त आणि प्रभू केलेला आहे, तो अधिकार त्याला दिलेला आहे, परंतु तो अधिकार मी माझ्या जीवनामध्ये, आमच्या जीवनामध्ये मान्य करतो. ज्यावेळेस आम्ही असं म्हणतो की ख्रिस्त प्रभू आहे, येशू ख्रिस्त प्रभू आहे, माझा प्रभू आहे, त्यावेळेस त्याचा माझ्या जीवनावर अधिकार आहे हे मी कबूल करायला हवं. कधी कधी आम्ही आपल्या तोंडानं पुष्कळदा अगदी सहजपणे म्हणतो की ख्रिस्त प्रभू आहे, परंतु खरोखर वैयक्तिकरित्या, व्यावहारिकरित्या, प्रात्यक्षिकरित्या तो आमचा प्रभू झाला आहे का, हा प्रश्न आहे. आज मंडळीमध्ये असे अनेक लोक आहेत की जे येशू ख्रिस्ताची गाणी गातात, प्रार्थना करतात, अनेक गोष्टी करतात, परंतु त्यांच्या जीवनामध्ये
येशू ख्रिस्ताचं प्रभुत्व आम्हाला दिसत नाही. त्यांच्या कामाच्या ठिकाणी, त्यांच्या इतर व्यवहारांमध्ये, त्यांच्या इतर लोकांच्या संबंधांमध्ये ख्रिस्त त्यांचा प्रभू आहे हे ते प्रगट करतात का, हा मोठा प्रश्न आहे. ज्यावेळेस आम्ही असं म्हणतो की ख्रिस्त आमचा प्रभू आहे, त्याचा अर्थ मी त्याच्या आज्ञा पाळतो, त्याची इच्छा समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो आणि त्याच्या मार्गात चालण्याचा मी प्रयत्न करतो. हे माझ्या जीवनामध्ये होत आहे का? यामध्ये अजून एक विचार आहे की ज्यावेळेस आम्ही म्हणतो की ख्रिस्त आमचा प्रभू आहे, त्याचा अर्थ केवळ माझा नाही, पण तो माझ्याबरोबर इतर विश्वासणाऱ्यांचा. आणि हे मंडळीचं चित्र आहे. मंडळीमध्ये ख्रिस्त हा प्रभू आहे. हा ज्यावेळेस आम्ही म्हणतो आम्ही एका मंडळीमध्ये आहे, त्याचा अर्थ विश्वासणाऱ्यांची सहभागिता. आणि विश्वासणाऱ्यांची ही सहभागिता येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये प्रभुत्व देते का, हा मोठा प्रश्न आहे. आज अनेक मंडळांमध्ये आम्हाला काय पाहायला मिळतं? सर्व प्रकारचं राजकारण. अनेक जण पदाच्या मागे लागले. मला चेअरमन कसं होता येईल, मला सेक्रेटरी कसं होता येईल, मला ट्रेजरर कसं होता येईल, मला हे कसं मिळेल, मला ते कसं मिळेल, याच्या मागे लागलेत. आम्ही हे विसरून जातो की आम्ही ख्रिस्ताच्या आधिपत्याखाली आहोत, ख्रिस्ताच्या स्वामित्वाखाली आहोत. तो आमचा स्वामी आहे, तो आमचा प्रभू आहे. आम्ही एकमेकांवर प्रभुत्व दाखवायचा प्रयत्न करतो आणि अत्यंत दुःखाचं चित्र अनेक मंडळांमध्ये दिसतं, नाही का? आज आम्हाला सर्वांना नम्र होण्याची गरज आहे आणि आम्हाला हे कबूल करायला पाहिजे की ख्रिस्त माझ्या मंडळीचा प्रभू आहे. आज आपल्या मंडळीमध्ये ख्रिस्ताला प्रभुत्व आहे का? की रूढी, परंपरा, घराणं, आमची सांपत्तिक स्थिती, आमचं समाजातील स्थान यांना आम्ही महत्त्व देतो का? अशा लोकांना आम्ही महत्त्व देतो की आम्ही ख्रिस्ताला महत्त्व देतो, ख्रिस्ताचं प्रभुत्व आपण मान्य करतो? प्रत्येक मंडळीला, प्रत्येक विश्वासणाऱ्यांना हा निर्णय घ्यावा लागतो की माझ्या मंडळीमध्ये मी ख्रिस्ताचं प्रभुत्व मान्य करतो की मी तर दुसऱ्या कोणाचं प्रभुत्व मान्य करतो. जर्मनीमध्ये ज्यावेळेस हिटलरची सत्ता आली, हिटलर ज्यावेळेस अधिकारावर आला, त्यावेळेस तिथल्या मंडळीला हा निर्णय करावा लागला की आम्ही सरकारचं ऐकणार की आम्ही देवाची आज्ञा पाळणार. 1930 साली हिटलर अधिकारावर आला आणि मे 1934 प्रॉटेस्टंट चर्चेस एकत्र आले बार्मेन या ठिकाणी आणि त्यांनी एक घोषणापत्र दिलं, डिक्लेरेशन ऑफ बार्मेन असं त्याला म्हटलं होतं. आणि त्या ठिकाणी योहान 14:6, योहान 10:1 आणि 9 यावर आधारित त्यांनी आपलं घोषणापत्र जाहीर केलं की येशू ख्रिस्त हा एकच आमच्यासाठी मार्ग आहे, तो मार्ग, सत्य आणि जीवन आहे, आम्ही त्याचं ऐकणार. अत्यंत कठीण परिस्थिती होती, परंतु मंडळीनं हे जाहीर केलं. आज अशा प्रकारे मंडळीमध्ये आम्ही ख्रिस्ताचं प्रभुत्व मान्य करून या जगामधील कोणताही अधिकार असेल, कोणती सत्ता असेल, त्यांना आपण आव्हान देण्यासाठी आपली तयारी आहे का? की जे सरकार आम्हाला मदत करतं, जे सरकार आमच्यासाठी चांगल्या गोष्टी करतं, मग त्या चुकीच्या असल्या तरी सुद्धा आम्ही त्यांना सपोर्ट करायचा, त्यांना आम्ही मतदान करायचं, त्यांच्या मागं आम्ही जायचं, असं तर आपण करत नाही ना? पवित्र शास्त्राव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीचा आधार आपण घेऊ शकत नाही आणि मंडळी बाहेर अशी कोणती सत्ता नाही ज्याला आपण नमन करायला हवं. येशू ख्रिस्त हाच आमच्या मंडळीचा प्रभू आहे हे आपण प्रत्येक प्रसंगी जाहीरपणे कबूल करायला हवं. आणि त्यासाठी खूप धाडस लागतं. त्यासाठी आम्हाला कदाचित त्याग करण्याची तयारी असली पाहिजे. आज संपूर्ण जगामध्ये अनेक मंडळांसमोर हा मोठा प्रश्न आहे की आम्ही आपल्या सरकारचं ऐकायचं, हा पुढारी आहे, तो पुढारी आहे, त्याचं ऐकायचं, की येशू ख्रिस्ताची आज्ञा आपण पाळायची. पहा, अमेरिकेमध्ये निवडणुका होत आहेत. अमेरिकेमध्ये त्यांची जी करन्सी आहे त्याच्यावर असं लिहिलेलं आहे, इन गॉड वी ट्रस्ट. परंतु आज अमेरिकेतील अनेक नागरिक देवावरच विश्वास ठेवत नाहीत आणि त्यामुळंच ते अबॉर्शनला परवानगी देतात आणि समलैंगिक संबंधांना, विवाहांना ते परवानगी देतात. अशा प्रकारे देवाच्या वचनाच्या विरोधी अशा प्रकारच्या गोष्टी आज अनेक देशांमध्ये घडत आहेत. आणि ख्रिस्ती नात्यानं, मंडळी नात्यानं आम्ही ख्रिस्ती तत्वांसाठी उभे राहणार आहोत का, हा प्रश्न आज आमच्या समोर आहे. पहिल्या शतकापासून मंडळीचं जे आपल्याला चित्र आहे, खरी मंडळी ती कोणत्याही दबावाखाली आली नाही. पहिल्या मंडळीनं जरी रोमन सम्राट हा त्यांच्या दृष्टीनं प्रभू होता, लॉर्ड होता, त्याला प्रभू म्हणायचं नाकारलं. ज्यावेळेस ख्रिस्ती लोक एकमेकांना भेटत होते तेव्हा ते काय म्हणायचे? जीसस इज लॉर्ड, येशू प्रभू आहे.
आणि फार धाडसाचं विधान होतं. तुमच्यावर जी सत्ता आहे ती तुम्हाला हे सांगते की केवळ रोमन सम्राट हा प्रभू आहे, आणि तुम्ही जर दुसऱ्या कोणाला प्रभू म्हटलं तर त्याचा अर्थ तुम्ही या सत्तेला आव्हान देतात, आणि त्याबद्दल भयंकर अशा प्रकारची शिक्षा मंडळीतील पुढारी आणि इतर अनेकांना सहन करावं लागले. परंतु त्यांनी आपला विश्वास सोडला नाही. त्यांनी येशूलाच प्रभू म्हटलं. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर अशी बिकट परिस्थिती आली तर आपण काय करणार आहोत? आपण येशूला प्रभू म्हणून जाहीर करणार आहोत का? सुंदर चर्च बिल्डिंगमध्ये फॅनच्या खाली येशू प्रभू आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड हे म्हणणं सोपं आहे. परंतु ज्यावेळेस आपण कदाचित इतरांमध्ये आहोत, ज्या ठिकाणी आपल्यावर पुष्कळ प्रकारचे दबाव आहेत, कदाचित आमच्यावर हल्ले होतील, त्यावेळेला येशू प्रभू आहे हे जाहीर करण्याची हिंमत आज आमच्यामध्ये आहे का? हा प्रश्न आज आम्हाला स्वतःला विचारायला हवा. आपल्या जीवनामध्ये असं कुठली जागा आहे का? मग ते आपलं घर असेल, आपली मंडळी असेल, काम करण्याची जागा असेल, शाळा, कॉलेज, कुठलीही जागा असेल, ज्या ठिकाणी येशूचं प्रभुत्व नाकारण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात येतो. त्यावेळेला येशूचं प्रभुत्व तुम्ही नाकारत तर नाही ना? येशू ख्रिस्ताला केवळ तोंडानं प्रभू म्हणणं आणि आपल्या संपूर्ण जीवनामध्ये त्याचं प्रभुत्व मान्य करणं ही फार वेगळी गोष्ट आहे. आपण काय करणार आहात? देव बाप आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस आम्हाला दिलास तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझं वचन ऐकण्यासाठी, वचनावर मनन करण्यासाठी. प्रभू, तो आज आम्हाला कृपा पुरवलीस, मार्गदर्शन केलंस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. जे सत्य तो आम्हाला प्रगट केलं आहेस प्रभू, ज्या गोष्टी तो आज आम्हाला शिकवल्या आहेत त्याचं आचरण आमच्या जीवनामध्ये करण्यासाठी आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. प्रभू, आम्ही ज्या जगामध्ये राहतो त्या जगामध्ये आमच्यावर वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभनं आहेत, दबाव आहेत. प्रभू, या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही येशू ख्रिस्ताचं प्रभुत्व मान्य करावं, ते आम्ही आमच्या जीवनामधून घोषित करावं. यासाठी आम्हा सर्वांना तू धैर्य दे, शक्ती दे, कृपा दे. या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांच्या बरोबर राहा. तुझी कृपा तो आम्हाला पुरव, आम्हाला सुरक्षित ठेव, निरोगी ठेव, आणि तुझी स्तुती आराधना करण्यासाठी पुन्हा एकदा तू आम्हाला एकत्र आण. आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, निराश आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत प्रभू, आम्ही त्यांना तुझ्या दयास्थानासमोर उंच करतो. आज तू त्यांना स्पर्श कर, त्यांचं दुःख दूर कर, त्यांच्या सर्व आजारातून, त्रासातून त्यांना तू मुक्त कर. तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. त्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत प्रभू, त्यांनाही तू आशीर्वादित कर. त्यांना तू आजपर्यंत सांभाळलंस, आम्ही तुझे उपकार मानतो. येणारं वर्ष त्यांच्यासाठी अधिक आणि अधिक आशीर्वादाचं वर्ष कर. त्यांना उत्तम आरोग्य दे, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर, आणि त्यांच्या जीवनाद्वारे अनेकांना आशीर्वाद मिळावा असा आशीर्वाद, अशी कृपा तू त्यांच्यावर कर. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो, आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणतो, ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. देवा स्तवा हो त्याला हालेव, तो बाप पुत्र
प्रियजन हो, आजची उपासना आशीर्वादाची ठरली. तुम्ही हा आशीर्वाद आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांना देणार ना? उपासनेची लिंक त्यांना पाठवणार ना? आणि हो, तुम्ही आपली उपासना लाईक, सबस्क्राईब, शेअर करताय ना? त्यामुळे अनेकांना आशीर्वाद मिळेल. चला, आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.